बजेटवर येण्यापूर्वी मला एक महाराष्ट्राच्या दृष्टीने एक घोषणा करायची आहे की अनेक जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याकडे मला सातत्याने माझ्याकडे एक मागणी असायची आणि मी ज्याला मुलांच्या शाळेमध्ये जातो त्याला तिथल्या प्रिन्सिपल वगैरे मला नेहमी सांगतात की ज्या मुलांची देखरेख ही त्यांच्या आजी आजोबांच्या सोबत होते ती मुलं अधिक आनंदी असतात, अभ्यासामध्ये अधिक हुशार होतात ती मुलं। आणि या दृष्टीने भारतामधली जी एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये वडीलधाऱ्या लोकांचं खूप महत्त्व आहे आणि म्हणून शिक्षण मंत्री म्हणून मी आजच साईन केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस हा दरवर्षी साजरा केला जाईल आणि तो कशा रीतीने साजरा करायचा याचे सुद्धा नॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे लवकरच हा GR निघेल आणि एक चांगली अशी गोड बातमी ही छोट्या छोट्या मुलांनासुद्धा मिळेल आणि त्यांच्या आजी आजोबांनासुद्धा मिळेल। आज भारताचा अर्थसंकल्प आदरणीय अर्थमंत्री महोदया आपल्या आहेत त्यांनी सादर केलेला आहे आणि अतिशय बॅलन्स्ड असा हा अर्थसंकल्प आहे। एका ठिकाणी MSMEसाठी अधिकची तरतूद करून रोजगार कशा रीतीने निर्माण होईल युवकांसाठी याची काळजी घेतलेली आहे आणि त्याच्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची योग्य अशी काळजी ही या निमित्ताने घेतलेली आहे। आणि हे करत असताना विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची बाब अशी आहे की महाराष्ट्र हे सर्वात मोठं कापूस उत्पादन करणारं राज्य आहे। कापसाच्या शेतकऱ्यांची काळजी घेण्याचा जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या अत्यंत हिताचा आहे आणि त्याच्याचबरोबर फलोद्यानाच्या विकासासाठी जी योजना जाहीर केलेली आणि अधिकची तरतूद केलेली आहे ही सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही घोषणा आहे। जे सिनियर सिटीजन्स आणि पेन्शनर्स आहेत त्यांना एक दिलासा ही इन्कम टॅक्सची स्लॅब वाढवून 5 लाखावरून 7 लाख करून हा दिलासा त्यांना देण्यात आलेला आहे। आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामधून रोजगार निर्मिती होऊ शकते। जसं भारताला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि मच्छीमारीचा विकास याच्यामध्ये आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहोत। हे लक्षात घेऊन जी एक योजना पंतप्रधान महोदयांनी सुरू केलेली होती त्याला चांगलं असं आर्थिक पाठबळ हे या स्कीममधून मिळालेलं आहे। विशेषतः फार मोठी गरज ही नर्सिंगच्या कॉलेजेसची असते कारण भारत हा तरुण देश होत असताना जगाला जी ट्रेंड मॅनपॉवर लागते ती देण्याची जबाबदारीसुद्धा भारताची आहे। आणि ह्या दृष्टीने जशी वैद्यकीय महाविद्यालयं सुरू होत आहेत तशीच नर्सिंग कॉलेजेस जी फार मोठी भारताची गरज आहे आणि जगाची गरज आहे ते सुरू करण्याचं एक टार्गेट हे या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि लहानात लहान माणसाची काळजी कशा तऱ्हेने घेतली जाते याचं सुद्धा हा अर्थसंकल्प हे उत्कृष्ट उदाहरण आहे। कारण मुंबईसारख्या शहरामध्ये मॅनहोलमध्ये किंवा भारतामध्ये कुठेही ज्याला ड्रेनेज सिस्टीमच्या क्लिनिकसाठी सफाई कामगार उतरतात तर त्याच्यापैकी अनेक कामगारांचा गुदमरून मृत्यू होतो। याचं सगळ्याचं ऑटोमायझेशन करणं म्हणजे ह्याला एक माणुसकीचा असा टच आहे की यांचे जीव किती बहुमोल आहेत याचा विचारसुद्धा अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की स्वच्छ भारत योजना ही तर पंतप्रधानांची एक महत्त्वाची योजना आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे शौचालय व्हावी म्हणून। आणि त्याच्यानंतर असं आहे की जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये सर्वाधिक वाचलं जातं ते देश त्या देशांनी उत्कृष्ट सायंटिस्ट आणि उत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ग्रंथालयाची चळवळ मोठी करण्याचा जो निर्णय हा या अर्थसंकल्पातून प्रेरित केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि भारताच्या एकंदरीतच म्हणजे मी स्वतः शिक्षण खात्याचा मंत्री आहे परंतु शिक्षणामध्ये सुद्धा जनरल वाचनाचं महत्त्व काय असतं हे मला स्वतःला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हे महत्त्व पहिल्यांदाच आपल्या देशाला पटवून देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद ही सुद्धा करण्यात आलेली आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे संशोधन चालतं त्याचं फार मोठं महत्त्व हे भारतासारख्या देशामध्ये आहे की कमीत कमी दरामध्ये आपल्याला वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हायची असते त्याच्यावर संशोधन सुद्धा झालं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की भारत सरकारचं
जे मेन थर्स्ट आहे हा शिक्षणावर आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांना ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूट ज्या महाराष्ट्रासारख्या देशामध्ये जो ॲडव्हान्स्ड राज्य आहे त्याच्यामध्ये आहेत, आपण त्यांना डायट कॉलेजेस म्हणतो, परंतु भारतभर ही ट्रेनिंगची सुविधा नसते. पहिल्यांदाच ह्याच्यासाठी पुरेसा निधी हा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. शिक्षणावर तर गेल्या वेळेला सुद्धा तरतूद जास्त होतीच, यावेळेला ती तरतूद आणि वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे अत्याधुनिक शिक्षण हे भारतातल्या मुलांच्यापर्यंत जाईल. आणि विशेष असं असतं की ज्या आपल्याला एकलव्य शाळा म्हणतात, या एकलव्य शाळा अशा असतात की एकच टीचर त्याच्यामध्ये असतो आणि तो अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो शिकवत असतो. म्हणजे शेवटी आपण अभिमानाने म्हणतो की आमच्या देशाने पहिलं आदिवासी राष्ट्रपती दिलेले आहेत, परंतु त्याच्याच बरोबर सर्वसामान्य अगदी दुर्गम भागात राहणारा आदिवासी सुद्धा शिकला पाहिजे. ही जी भावना या अर्थसंकल्पामधून आलेली आहे ही फार महत्त्वाची आहे असं मला स्वतःला वाटतं. पायाभूत सुविधांसाठी जो निधी आहे, महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे जे अत्यंत प्रगतीपथावर आहे आणि जिथं सगळ्यात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जिथं असतं तो देश प्रगती करत असतो आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवरच्या सुविधा तब्बल 33% वाढ त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रेल्वेचा समावेश होतो. रेल्वेला भरीव अशी आर्थिक तरतूद केलेली आहे. 50 नवीन विमानतळ त्या ठिकाणी निर्माण केले जाणार आहेत. एअर कनेक्टिव्हिटी हा सुद्धा पंतप्रधानांचा अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, परंतु कुठलाही जिव्हाळ्याचा विषय असल्यानंतर त्याला आर्थिक तरतूदसुद्धा करायला लागते. त्याच्यामुळे एव्हिएशन सेक्टरमध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये जेवढी प्रगती झाली भारताने कधीही केली नव्हती किंवा जगात कोणीही एवढी प्रगती केलेली नाही. त्याच्यानंतर जो एक निर्णय घेतलेला आहे की महानगरपालिका ह्याच्या पुढच्या काळामध्ये स्वतःचे पैसे हे स्वतः उभारू शकतील, ही एक अत्यंत चांगली अशी तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की सर्वसामान्याच्या माणसाचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याच्यामध्ये जेलमध्ये जे कैदी असतात आणि जे स्वतःचा वकीलसुद्धा देऊ शकत नाही आणि खितपत पडतात, त्यांचा विचार हा या सरकारने केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे आणि जी महाराष्ट्राला अत्यंत लाभदायक अशी आहे की महाराष्ट्राचं नागरिकीकरण हे 50%पेक्षा जास्त झालेलं आहे आणि नागरी वस्त्यांसाठी एक भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि ज्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट हा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला होणार आहे. आणि ही महाराष्ट्राच्या दृष्टीने मी अत्यंत महत्त्वाची बाब समजतो. शहराच्या विकासासाठी जवळजवळ 10,000 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो की जे फ्युचर आहे, या फ्युचरसाठी सुद्धा चांगली अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक गोष्टी सांगता येतील, परंतु मग सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलेलं आहे की जर आपल्याकडे बेरोजगारी दूर करायची असेल तर त्याच्यासाठी मीडियम, स्मॉल आणि मायक्रो इंडस्ट्रीज यांना फायनान्स झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी स्पेशल पॅकेज देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे याचा दृश्य परिणाम ह्या तरुण स्वयंरोजगाराकडे जाताना आपल्याला सर्वांना दिसतील. आणि दुसरं आहे, व्यवहारामध्ये पॅन कार्डचा वापर करण्यासारखा निर्णय घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आपल्या देशाच्या दृष्टीने आणि राज्यांच्या दृष्टीने आहे ती म्हणजे इंधनावरचा आपला खर्च हा सगळ्यात जास्त असतो. आपल्या एकंदर परकीय चलनापैकी 70%पेक्षा जास्त रक्कम ही आपण परकीय इंधनाच्या आयातीवर खर्च करतो आणि ह्याला पर्यायी इंधन देण्याची पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे भारताचं आर्थिक चित्र पूर्ण बदलून जाऊ शकतं जर आपण पर्यायी इंधन देऊ शकलो आणि इंधनांवर होणारा आपला बहुमल असा जो आपलं परकीय चलन असतं हे जर आपण वाचवू शकलो तर एक क्रांती भारतामध्ये आणि भारताच्या इकॉनॉमीमध्ये घडू शकते आणि त्याचं थेट प्रतिबिंब हे या अर्थसंकल्पामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं करत असताना ग्रीन एनर्जीला जे महत्त्व दिलेलं आहे ते महत्त्व सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे बायोगॅस असेल, ग्रीन एनर्जी असेल, या सगळ्याच माध्यमातून हे सगळं करत असताना ऑर्गॅनिक शेतीवर जो भर देण्यात आलेला तो फार महत्त्वाचा आहे.
आणि त्याच्यामुळे केमिकल्सच्या अतिवापरामुळे जे दुष्परिणाम लोकांच्या प्रकृतीवर होत आहे त्याचं योग्य असं काळजी घेण्याचं ह्या अर्थसंकल्पामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. 47 लाख युवकांना भत्ता देण्याचा सुद्धा एक क्रांतिकारी निर्णय जो या बजेटमध्ये घेतलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. युवकांना निश्चितपणे दिलासा या माध्यमातून मिळेल आणि पर्यटन क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट आणण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, भारतामध्ये जेवढी विविधता आहे कुठल्याही देशामध्ये नाही एवढी विविधता एका भारत देशामध्ये आहे. एक भारत देश एखाद्या कॉन्टिनेंटप्रमाणे आहे. म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंडचं जे सौंदर्य असेल ते काश्मीरमध्ये बघायला मिळतं. जे जगप्रसिद्ध फोर्ट्स आहेत, जगप्रसिद्ध हेरिटेज मोठ्या मोठ्या इमारती आहेत या सगळ्या भारतामध्ये आहे. आणि एवढी विविधता आहे की अगदी जंगलांपासून ते वाळवंटांपर्यंतची प्रत्येक विविधता, प्राण्यांच्यामधली सगळी विविधता ही सगळी आणि ज्याला आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये जे काय असतं हॉटस्पॉट्स असतात हे सगळे भारतामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे पर्यटनामध्ये अगदी बॅकवॉटर टुरिझमपासून ते समुद्री पर्यटन असेल, तिथपासून ते ऐतिहासिक पर्यटन असेल, प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यासाठी मोठी अशी तरतूद ही पर्यटनासाठी केलेली आहे. आणि पर्यटनावर पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. महिला बचत गट असतात त्यांच्यासाठी विक्रीचं दालन उपलब्ध करून देण्याचा सुद्धा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक मॉल असावा असं त्या ठिकाणी खात्री केलेली आहे. आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर आपण 75 लाख रुपयाप्रमाणे पर्यंत कमावणाऱ्या जे उद्योगामधला सेक्टर आहे त्यांनासुद्धा काही सवलती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. 7 लाखापर्यंतच्या उत्पादनावर कर नाही आहे. त्यानंतर 9 लाखाच्या उत्पादनापर्यंत फक्त 44,000 कर भरून करदात्यांना एक तऱ्हेचा रिलीफ हा या सगळ्यामध्ये दिलेला आहे. आणि एकंदरीतच जी इन्कम टॅक्सची स्लॅब आहे ती 5%, 10%, 15%, 20% आणि 15 लाखाच्या वरच मग 30% जी सध्याची स्लॅब आहे ती ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मध्यमवर्गीयांना हा फार मोठा दिलासा आहे की या मध्यमवर्गीयांचं उत्पन्न हे या रेंजमध्ये असतं हल्लीच्या दिवसामध्ये. त्यांना फार मोठा दिलासा हा या बजेटमधून मिळालेला आहे. त्याच्यामुळे सर्व सेक्टर्सची काळजी घेणाऱ्या, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, लोकांच्या शिक्षणाची काळजी घेणाऱ्या, लोकांच्या रोजगाराची काळजी घेणारा असा हा बॅलन्स्ड अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच या अर्थसंकल्पामुळे हे सगळं करत असताना याचा जो ह्युमन टच आहे तो अत्यंत करोनाच्या काळामधून ज्याला हा देश गेला त्याच्यानंतरसुद्धा गरिबांना आणि 1 वर्ष मोफत रेशन मिळणं हा एवढा मोठा दिलासा आहे गरीब लोकांना की माझी खात्री आहे की जो एक विश्वास त्याने आपण पंतप्रधानांमध्ये व्यक्त केलेला आहे त्याचं खऱ्या अर्थाने पूर्तता होते आहे. आज अन्नपूर्णा योजना या ठिकाणी जाहीर झालेली आहे ज्याच्यामुळे आपण म्हणतो की अन्नपूर्णा ही देवी असते जी त्यांना भरून भरून आपल्या कुटुंबासाठी देत असते. आणि त्यांच्या नावाने आणि विशेषतः महिलांसाठी असलेली अन्नपूर्णा योजना ही निश्चितपणे सर्व महिलांचं त्या ठिकाणी प्रगतीच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. जगामधली 5वी मोठी आज आपली इकॉनॉमी झालेली आहे. 10व्या क्रमांकावरून आपण थेट 5व्या क्रमांकावर आलो. ही जी अचिव्हमेंट आहे ही खूप मोठी आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की करोनाच्या काळावर मात करत असताना आपण ज्या पद्धतीने एकंदर भारत देश सामोरा गेला, भारत देशाची इकॉनॉमीने जी एक झेप घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवर G20चं अध्यक्षपदसुद्धा भारताकडे चालून आलेलं आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचं ह्या अर्थसंकल्पामध्ये सर्व सेक्टर्सची काळजी घेतली आहे. मग त्याच्यामध्ये ST असतील, SC असतील, BC असतील, प्रत्येकांची काळजी घेतलेली आहे. आणि एक नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप्स असतील, डिजिटल ट्रेनिंग असेल, डाळींसाठी वेगळा हब असेल आणि विशेष म्हणजे कृषीचं लोन आहे हे सुद्धा 20% वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे शेवटी आपण जे म्हणतो की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने हात देणाऱ्या या अर्थसंकल्पाचं मी मनापासून स्वागत करतो. आमचे अर्थमंत्री
प्रधानमंत्री सर्वांचे या निमित्ताने कौतुक करत असतानाच महाराष्ट्राला सुद्धा या अर्थसंकल्पामधून निश्चितपणे बळ मिळेल याची मी खात्री या ठिकाणी संपूर्ण जनतेला देऊ इच्छितो. आजच्या बजेटवरती अजित पवार यांनी चुनावी जुमला बजेट अशा प्रकारे कसं बोललेलं आहे, कसं पाहता याकडे? एक गोष्ट अशी आहे की जे कायम राजकारणाचा विचार करतात ते असं म्हणू शकतात, परंतु ज्यांनी लोकांना भरून भरून दिलं त्याचं कौतुक झालंच पाहिजे. शेवटी भारताने गेल्या 8-9 वर्षामध्ये जी प्रगती केली आहे ती नेत्रदीपक अशी प्रगती आहे. आणि याचं परिमाण काय आहे तर 10व्या क्रमांकाच्या इकॉनॉमीवरून आपण 5व्या क्रमांकाच्या इकॉनॉमीवर पोहोचलेलो आहोत. म्हणजे एकीकडे आपल्याला ग्रोथ करायला लागते आणि या ग्रोथमधून जे इन्कम येतं ते सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोचवायचं हे बघायला लागतं. आणि ह्याचा उत्कृष्ट बॅलन्स यांनी साधलेला आहे. किती मेडिकल कॉलेजेस पूर्वीच्या काळात होती, आता किती मेडिकल कॉलेजेस झालेले आहेत. किती एअरपोर्ट्स पूर्वीच्या काळामध्ये होती, आता किती झालेले आहेत. संपूर्ण एवढ्या 60 वर्षामध्ये 3 एम्स फक्त आपण तयार करू शकलो. मेडिकलच्या ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट असतात त्या आता एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यामध्ये एम्स उभारल्या जात आहेत. शेवटी लोकांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे या सरकारने केलं तेवढं कुठल्याही सरकारने केलेलं नाही. त्याच्यामुळे केलेल्या गोष्टींचं कौतुक केलंच पाहिजे. इन्कम टॅक्स कमी करा म्हणून अनेक वर्षे विरोधी पक्ष मागणी करत होता. ज्याला झालं त्याला सदा अभिनंदन करण्या एवढं तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. नाहीतर एकीकडे आपण मध्यमवर्गीयांचं नाव घ्यायचं आणि मध्यमवर्गीयांना ज्याला दिलासा मिळतो त्याला त्या अर्थसंकल्पाला नावं ठेवायची आणि ते त्या ठिकाणी इलेक्शन आहे म्हणून तसं केलं असं म्हणणं हे चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. कर्नाटकला आधीचे 9,000 पुढे निवडणुका आहेत. बाजूला असलेल्या महाराष्ट्रामध्ये तेच प्रश्न आहेत, परंतु महाराष्ट्राच्या कोणाला पाणी सुटली असाही आरोप केला जातो. एक गोष्ट अशी आहे की कर्नाटकाच्या काही भागामध्ये भीषण दुष्काळ आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुष्काळासाठी हे पैसे दिलेले आहेत, ते काही इलेक्शनसाठी दिलेत असं नाही. आपल्याकडे दुष्काळ नाही, उलटा आपल्याकडे जादा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो जादा पाऊस दिला त्याच्यामध्ये केंद्र ज्या नॉर्म्सने पैसे देतात त्याच्यापेक्षा दुप्पट रेटने आपण ऑलरेडी पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते सांगण्यापेक्षा केंद्राला त्यांना दिलेत हे त्यांनी नॉर्म्सप्रमाणे दिले, त्याचे दुप्पट रक्कम आपण ऑलरेडी शेतकऱ्यांना दिलेली आहेत. त्यामुळे हा मुद्दा गैरलागू होतो असं मला स्वतःला वाटतं. महाराष्ट्राला जे ड्यू आहे केंद्राच्या नॉर्म्सप्रमाणे ते महाराष्ट्राला मिळणारच आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने शेतकऱ्यांना दिलं जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही ते आता घडलेलं आहे. याची सुद्धा त्यांनी आठवण ठेवली पाहिजे. उद्या नंदनवनला सकाळी 11 वाजता सर्व आमदारांची आणि जिल्हा प्रमुखांची महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. ती नेमकी कशासाठी आहे आणि काय त्याची व्यूहरचना आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर ते करण्यामध्ये हे सरकार आघाडीवर असतं आणि त्याच्यामुळे असं काहीतरी करायचं असेल की ज्याच्यामधून महाराष्ट्राला काहीतरी नवीन मिळणार असेल तर मग ते करत असताना आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर त्याची चर्चा करायला लागते आणि त्याच्यामुळे ह्याच्यातून या बैठकीतून काहीतरी चांगलं महाराष्ट्राला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. नाही, याच्यामध्ये राजकीय काहीही नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की याच्यामधून मी जे तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला दिसून येईल एवढी माझी खात्री आहे, कारण मी पक्षाचा प्रवक्ता आहे. त्याच्यामुळे मी एकतर खोटं बोलू शकत नाही आणि सांगतो तसं घडलं नाही तरी माझ्यावर तुम्ही म्हणू शकता की प्रवक्ता खोटं बोलले म्हणून, कारण असे बोलणारे स्वप्रवक्ते असतातच ना. त्याच्यामुळे आपल्याला एक स्टँडर्ड एक सेट करायचं आहे की आमचा पक्ष जे बोलतो ते करतो आणि आम्ही तसं ते करून दाखवू. राष्ट्रवादीची बैठक झाली आणि बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष असं म्हणाले की विदेशींच्या तोंडावरती जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे त्यांना अटक केली. नगरसेवकांनी आव्हान व्यतिरिक्त आपण निवडणूक लढवण्याची तयारी करावी. एक गोष्ट अशी आहे बघा, आव्हाडांनी काय केलं हे नेमकं राष्ट्रवादीलाच माहिती असणार. त्याच्यामुळे ते म्हणतात की आव्हाडांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी करावी. आमचा कोणावरच आकस नाही. कोणालाही विनाकारण अटक करणं हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये घडलेलं आहे की कोण नुसतं आपल्या विरुद्ध बोललं तरी त्याला अटक करा आणि काय बोललेलं असेल तर महिला असेल तरी तिची घरं पाडून टाका, त्यांना अटक करण्याची तयारी करा. एखादा संपादक आपल्या विरुद्ध गेला तर त्या संपादकाला अटक करा. म्हणजे सगळ्यांचीच गळचेपी करण्याचा जो प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला तसं करण्याचा आमचा अजिबात उद्देश नाही. कोण जर खरोखर दोषी असतील तर त्यांनी घाबरावे, जे निर्दोष आहेत त्यांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही. महाराष्ट्र भूषण जी रक्कम जी आहे ही कॅबिनेटमध्ये वाढवण्यास मंजुरी दिली
नाही बघा, ह्याच्यासाठी कमिट्या असतात आणि कमिट्यामध्ये हे निर्णय होतात. आम्ही पुरस्काराची रक्कम ही फक्त एका बाबतीत वाढवलेली नाही. आपल्याकडे साहित्य संमेलन असेल तर साहित्य संमेलनाला 50 लाख रुपये दिले जायचे, आता आम्ही ती रक्कम 2 कोटी केलेली आहे. आमचा विंदा करंदीकर पुरस्कार असतो त्याची रक्कम आणि आमच्या अन्य पुरस्कारांची रक्कमसुद्धा आम्ही जवळजवळ दुप्पट केली. विंदा करंदीकरला आपण 5 लाख रुपये देत होतो, यावर्षीपासून 10 लाख रुपये देणार आहे. शेवटी साहित्यिकांचा मान, समाजसेवकांचा मान हा सरकारनेच ठेवला पाहिजे असं मानणारं हे सरकार आहे. आणि उद्या ह्या रकमा वाढवण्यामध्ये सुद्धा राजकारण असं म्हणणारी लोक असणार. त्यांनी कधीच हे केलं नाही, त्यांना कधी असं वाटलं नाही की साहित्य संमेलन असेल तर त्याची रक्कम वाढवा. पण आमचं सरकार हे जाणतं आणि त्याच्यामुळे आमच्या सरकारने प्रत्येक ठिकाणी पुरस्कारांच्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सामाजिक एक चांगला असा निर्णय हा आहे.